शेतकरी मित्रांनो नमस्कार। तारीख 9 फेब्रुवारी 2026 लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झालोय आणि आता आपल्याला जाणून घ्यायचे आजचे बाजार भाव, हायेस्ट लोएस्ट काय कांद्याला भाव आहे। कारण आवक घटली होती शनिवारी, आपण जे अपडेट घेतलं त्या अपडेटमध्ये आपली आवक 750 झाली होती। मात्र आजची आवक जर आपण पाहिली तर आज 900च्या आसपास आवक झालेली आहे। सोमवार असल्याकारणाने आवक वाढली असं सूत्रांचं म्हणणं आहे बाजार समितीच्या। पण ठीक आहे, असो, आपल्याला जाणून घ्यायचं आहे आता नेमकं काय बाजारभाव निघताय। तुम्ही जर वेगवान या शेती चॅनलवर जर नवीन असाल आणि तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला खरोखर ग्राउंड लेवलवरचे बाजारभाव थेट बाजार समितीमधून हवे असतील तर मी साहेबराव ठाकरे माझ्यासोबत जोडले जा, जेणेकरून तुम्हाला हे अपडेट मिळत राहील आणि पक्के बाजारभाव, खरा कांदा कोणत्या साईजचा आहे, कशा रंगाचा आहे, त्याला काय भाव मिळाला हे आपल्याला कळत जाईल। त्यासाठी आपण वेगवान चॅनलला पहिले सबस्क्राईब करा। तुम्ही फेसबुकवर असाल तर फेसबुकला वेगवान शेतीला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून आमचा अपडेट तुम्हाला दररोजच्या दररोज सकाळी 10:30-11 वाजेपर्यंत मिळून जाईल। चला बाजारभाव सुरू करू। या बाजारभावाचे प्रायोजक आहे योगेश कृषी, परंपरा आणि निष्ठेची समर्थ साथ, योग्य सल्ला, वाजवी दर, शेतकऱ्यांचं विश्वासाचं आणि हक्काचे दुकाने। जाधव ॲग्रो सर्व्हिसेस, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांची औषधं योग्य दरात मिळतील। शेतकऱ्यांच्या प्रगतीचे साक्षीदार, अचूक सल्ला, योग्य भाव। चला शेतकरी मित्र हो, चला आपल्याला जाणून घ्यायचंय काय नाही बाजारभाव काय आहे। रेडगावकर हाजीर आहे, कांद्याचं पहिलं ट्रॅक्टर आहे, काय भाव गेला विचारू आपण। माल पाहून घ्या, मालाची साईज अशा पद्धतीने आहे, माल एकदम सुपर माल आहे, काय अडचणी। कुठले शेतकरी, कोणतं गाव? रेडगाव। काय भाव गेला? 1260 गेला का? 1260, त्यामुळे पहिलेच ट्रॅक्टर घेता, चांगला गेला। परवा दिवशी शनिवारी होते का? शनिवारी काय भाव गेला? 1343। माल एकदम सुपर आहे, एक नंबर माल आहे, डोळ्यात भरण्यासारखा माल आहे बरं। हे पहा कांद्याची साईज कशी आहे पहा। पहिलंच ट्रॅक्टर मी आत घुसले इथं दिसलाय, तेव्हा लिलावाची पहिलीच लाईन आहे, पाहून घ्या, इकडं काहीच नाही आहे। लिलावाचं पहिलंच ट्रॅक्टर मिळाला। हे बियाणं कोणतं आहे? आमचं घरगुती बियाणं आहे, डबल पत्ती। डबल पत्ती, मग नारळी आहे का? नाही, नारळ नाही, डबल पत्ती, नारळीमध्ये पहिला डबल पत्ती आहे का? अच्छा। शेजारी एक ट्रॅक्टर आहे, शेजारी ट्रॅक्टरचं विचारून घेऊ। मालाची साईज पाहिली मित्रांनो, काय भाव गेला विचारू आपण। काय भाव गेला? 1180। शनिवारी होते का? शनिवारी काय भाव गेला? 1172। मी गोल्टी दाखवून देतो, गोल्टी सुपर गोल्टी आहे। गोल्टी काय भाव गेली विचारू आपण। पूर्ण गोल्टीच ट्रॅक्टर भरेले, तेव्हा गोल्टी पाहून घ्या कशी आहे, एकदम दमदार गोल्टी। काय भाव गेली? 1041। 1041। गोल्टी मध्ये काही सुधारणा आहे का? हो, हा, 741 कारण 1000 किती गेली? 41। गोल्टी। बरं, शेजारी कांदे आपण पाहू, बसलेले शेतकरी, चर्चा चालू आहे, मोदी साहेबांविषयी चर्चा आहे दिसते, एवढी बैठक बसलेली आहे। पावले कमी भाव असं। अच्छा, बरं, काय करेल आपण मारण्याची लावून ठेवतो, हे एकदम हे उत्तर आहे लाखातलं आहे। बरोबर आहे की नाही? आपल्याला प्रमाण नाही आहे ना, बरोबर। चालेल, शेजारी ट्रॅक्टर विचारू आपण, काय भाव गेला त्यांना भाव। कांदी साईज पाहून घ्या, थोडस टरलं उपाडतंय, कोण आहे? काय भाव गेला? 1250। शनिवारी होते का? नाही ना, 1250 गेला का? 1200 एक्झॅक्ट किती? 1246। बर, वाळलेला कांदा आहे, हे एकदम सुपर साईज, म्हणजे लई मोठा नाही पण परफेक्ट साईज आहे। विचारू काय भाव गेला? काय भाव गेला? 1290। आज सगळे 1200च्या वरच सांगू राहिले, काय म्हणजे नेमकं काय? मार्केट वाढलं का? कारण मी आता ज्याच्याकडे जातोय ना ते मला आता शेजारी शेतकरी येतं भाऊ, विचारू द्यायला काय भाव गेला। साईज सुपर साईज, म्हणजे कांदे चांगले आहे मित्रांनो, काय वादवी नाही। काय भाव गेला? 1300। कोणतं गाव? तळेगाव। शाबास, 1300 रुपये। कोणतं बिया नाहीये? डबल पत्ती आहे का? बरं बरं बरं, इकडं मालाची साईज पाहून घ्या, काय म्हणताय शेतकरी विचारू काय भाव गेला। साईज दाखवली तुम्ही, काय भाव गेला? 1170 रुपये गेले। 1170। थोडं कमी जाण्याचं कारण काय? त्यांच्या आमच्या गाड्या थोडी उशीर झाली काढायला, हा, कलर डाऊन झाला। कलर, हा, कलर नाही दिसत त्याला एवढा। अच्छा, कोणतं गाव? कातरणी। बरं बरं, चला कांदा पाहून घ्या, काय भाव गेला। वल्ला कांदा आहे बरं का, लवकर आणला सोयरे ना, पण काय भाव गेला? 1240। 1240।
40 रुपये. कोणतं गाव? टाकळी. कांदे साईज पाहून घ्या, मालाची क्वालिटी पाहून घ्या. काय भाव गेला विचारू आपण त्यांना. काय भाव गेला? 1300. कोणतं गाव आहे? तुम्ही शनिवारी होते का? नव्हते का? त्याच्या आधी होते? शुक्रवारी. काय भाव गेला आता? 1150. म्हणजे आज मार्केटमध्ये 75 ते 100 रुपये. नाही, पण आता सरासरी सगळे 1200च्या पुढे सांगू राहिले. सरासरी आत्ताच्या नीतीला आज तर चांगलं आहे, पण कारण आता मी जेवढे ट्रॅक्टर विचारू राहिले लाईन शिर आहे आता हे, ते सगळे 1200च्या पुढे. चांगलं सरासरी मध्ये सुधारलंय मार्केट. बाकी जास्त सुधारलं असेल ना भाग नाही. हा जास्त नाही, पण बरं आहे तेवढं का होईना ते आहे. 100-125 रुपये सरकलं जास्त नाही. आणखीन का सुधारणार आहे? हा खरंय. कांदा किती राहिला तुमच्या परिसरात? अजून 12-13 ट्रॅक्टर आहे, अजून निघायचे. आपले सांगली भरपूर कांदे वाढलं पाहिजे. म्हणजे अजून कांदा शिल्लक आहेच बा. अजून रांगडे मकाची वावर बाकी. शनिवारी 700 आवक झाली होती, आज 900 झाली. मग आता मग रविवार लोकांना थोडं वाढलं ना, थोडं वाढल्यामुळे काय करू राहील. बाहेरचे मार्केट बंद राहतं रविवारमुळे ना, तर गर्दी होतच राहते. परंतु इथून पुढे आज कळणार, इथून पुढे का मार्केटची लेवल किंवा आज रविवारच्या मानाने मापाची आज तरी कमीच आवक आज. शेतकरी मित्रांनो, मला थोडं समाधान वाटतंय. बाजारभावामध्ये थोडी सुधारणा झाली ना तर एक हुरूप येतो काढायला. कारण मी शेतकरीचे कदाचित तुम्हाला काय भाव गेला दादा? 13.45. पावती दाखवा, कारण शेतकऱ्याला ना यकीन येत नाही. 1345 पाहून घ्या शेतकरी मित्रांनो. लिलाव माझ्या पुढे चालू आहे, मी लिलावच्या मागून सर्च शूट करतोय. काय भाव गेला कांदा? इथे शेजारी लिलाव पुढे चाललाय शेतकरी मित्रांनो. लाईन शिर घेतोय बरं का मी आता. काय भाव गेला? 1325. शेतकरी एक शेतकरी आपण त्यांना विचारू. चला, मालाची क्वालिटी पाहून घे. मी एकदम लाईन दोरीत सांगू माझ्या पुढे लिलाव थांबलाय. काय भाव? काय भाव गेला? 1457. पावती दाखवा. लिलाव पुढे चालू. लिलाव का बरं थांबला? कारण 1457 रुपये. कोणतं गाव? तळेगाव रोईचे शेतकरी. 1457 रुपये गेला. पुढे लिलाव का थांबला? कारण शेतकरी मित्र हो, हे तुम्हाला दाखवतो काय भाव गेला. आज लय गोंगाट झालाय. काय भाव गेला? 1400. कोणतं गाव आहे? टाकळी. टाकळीची शेतकरी आहे. 1400 रुपये गेलाय त्यांचा. इकडे नवीन आडत ओपन झाली त्यामुळे गर्दी झाली. शेतकरी मित्र हो, कांद्याला कलर आहे. कांदा जरी बारीक असला ना, कांद्याला कलर आहे बरं का. फुल कलर आहे कांद्याला. कांदा बारका आहे, मीडियम कांदा आहे एकदम. काय भाव गेला विचारू त्यांना. काय भाव गेला? 1286. कोणतं गाव? टाकळीचे शेतकरी. 1286 रुपये गेला. मित्र आहे कांद्याला. काय भाव गेला विचारू त्यांना. साईज आहे, थोडासा कलर पाहिजे तसं नाही, पण तरी भाव घे सगळ्यांना कसा गेला विचार. काय भाव गेला? 1200 रुपये. 1200 रुपये. कोणतं गाव? साळसना. काय फरक झाला शनिवारच्या तुलनेत? 50 रुपयानं टाईट आहे. शनिवारीच थोडं टाईट झालं, पण शनिवारपेक्षा आज 50 ला टाईट. अच्छा, बरं, ओके. चला, शेजारी एक शेतकरी आहे, आपण त्यांना विचारू गाव कोणतं आहे, काय मालाची साईज पाहिली तुम्ही. मालाचंच मोल होतं शेतकरी मित्रांनो. चांगल्या क्वालिटीचे मालपैकी होते शेतकरी. कोणतं गाव? निळखेड. काय भाव गेला? 1331. 1331. शनिवारी होते का? हो होतं. काय फरक शनिवार आज? 2-2.5 ना. 300 रुपयाला सरासरी जो माल 1200 ओपत होता ना, हा तो आज मालचा चांगला होता 1400. हाच माल आमचा 11:30 हा का? हा, आता इथं हा 1457 रुपये काढला. हा काढला. एखाद्या वेळेस 1500 रुपयापर्यंत जाऊ शकता आज एखादा आहेच. आवक घटली हो, हे त्याचा परिणाम आहे सगळ्याच बाजार समितीमध्ये. शेजारी शेतकरी काय भाव गेला पाहून घ्या. थोडं टरलं सोडून राहिला माल. ताजा कापेल आहे का? नाही ना. काय भाव गेला? 1217. शेतकरी कुठले काय विचारू आपण. 2 मिनिटं. माल पाहून घ्या काय साईज मध्ये कसा माल आहे. ट्रॅक्टर पाहिला. काय भाव गेला? 1300 रुपये. कोणतं गाव? तळेगाव. बरोबर. चला, शेजारी पुन्हा एक शेतकरी आहे. कांदा हातात घेऊनच उभे राहिले बिचारे, पण मी दाखवतो तुम्हाला. माल लहान नाही बरं, माल मोठा आहे, पण टरलं सोडून राहिला. तरी विचारू शेतकऱ्यांना. काय भाव गेला? 1311. कोणतं गाव? तळेगाव परिसरात किती कांदा आहे अजून? जवळजवळ 35-40 टक्के. म्हणजे एखादा महिनाभर चालेल मार्केट चांगलं. अच्छा. शेजारी परत एक शेतकरी आहे.
लाईन दोरीमध्ये त्यांना विचारू. त्यांना आता रेग्युलर माहीत झालं मी येतोय ना, त्याच्यामुळं हा बाई मला साईज आहे. काय भाव गेला? 1370. कोणतं गाव? सोने सांगवी शेतकरी. पावती दाखव सर, शेतकऱ्यांना पावती दाखव. काय फरक मला तो 2 दिवसाच्या मार्केटमध्ये? 150 वाढलं. वाढलं ना? मध्ये लईच भाव. कमी झालं. अच्छा बरं, चला ठीक आहे. घ्या पाहून कांदे साईज एवढे असे कांदे पिकले पाहिजेत तर धिंगा नाही. काय भाव गेला विचारू? काय भाव गेला? 1480. 1480. कोणतं गाव? भडाण्याचे का? तुम्हाला शनिवारच्या तुलनेमध्ये काय फरक वाटतो बाजार? शनिवार शुक्रवार जे माग 1100 विकला, आता काय फरक वाटतो? 200-300 रुपयाने कांद्याच्या भावात फरक वाटतो आणि सरासरीत जी मिडियम गुंठी हा. ती 1051 पर्यंत विकते आज. बरोबर. पूर्वी 800-600 अशी विकायची. जो कांदा 900 रुपये विकत होता आज तो कमीत कमी 1150 पासून पुढेच विकू राहिला. थोडी बाजारात सुधारणा आहे, त्याच्यामुळे थोडंसं कमाना मनाला कुठंतरी आशा पल्लवित झाली. बरोबर. आणि तुम्हाला काय वाटतं ही आवक अजून डायरेक्ट पूर्ण कमी कधी होईल आपल्या भागाचा कांदा? आपल्या भागात आता जवळजवळ असे जास्त नाही पण 20% आवक तुटलेली वाटते. आणि आज कालचं मार्केट रविवारचं बंद असल्यामुळं त्या मानाने इतकी आवक नाही तर पुन्हा ट्रॅक्टर 900 नग झाले फक्त, जे 1100 व्हायचे तर आज 900 आवक आहे. 20% जे मी बोललो ते. आणि ट्रॅक्टर लावायला गर्दी व्हायची तेवढी गर्दी नाही आहे. ओके ओके. चालेल. शेतकरी मित्रांनो, मार्केटमधली हालचाल पाहून गेला असेल गाव कृषी उत्पन्न बाजार समिती. बाजारभावामध्ये थोडीशी सुधारणा झाली आहे. शेतकऱ्यांना थोडं समाधान आहे. 2-1 हजार विकला जाऊन बरं आहे. मी तुम्हाला हे कांदे हातात घेतले, कांदे हातात मात नाही. पाहून घ्या काय कसं बियाणं आहे, कसं पिकवलंय, काय वापरलं, शेणखत किती टाकलं विचारू. काय भाव गेले? 1485. कोणतं गाव आहे? बडाणे. हे बियाणं कोणतं आहे? एवढं मोठे मोठे कांदे. नारळी. या नारळीत काय प्रकार आहे का? हो मग 2 पत्ती 3 पत्ती. 2 पत्ती 3 पत्ती. बरं ते ठीक आहे, नारळी झालं, पण याला तुम्ही शेणखत टाकेल होता का? औंदा तरी काही मागच्या वर्षी कोंबडी टाकलो. हा का? काहीच नाही शेणखत जर असलं तर काय परिणाम होईल? टाकलं. शेणखताचा फरक आहेच ना. खादीपेक्षा शेणखत चांगलंच आहे. हा. आता शेणखत नसतं टाकल्यामुळे खादी टाकावं लागलं जास्त. 1400 रुपये, 1480 रुपये गेलाय. आज दिवसभरात 1500 पर्यंत लासलगाव मार्केट जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी चांगलीच गोष्ट आहे, गेलं पाहिजेत. 2000 गेलं तरी आपल्याला आनंद आहे. पाहून घ्या काय परिस्थिती आहे. त्याला